अंगारकी संकष्टी चतुर्थी 2026 मध्ये 5 मे वार मंगळवार या दिवशी आली आहे. ज्यावेळेस चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळेस अंगारकी योग तयार होत असतो. आपण जर का ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला संपूर्ण वर्षभर संकष्टी चतुर्थी केल्याचं फळ प्राप्त होत असतं. आता जे कोणी संकष्टी चतुर्थीचे व्रत करत नसाल त्यांनी आवर्जून वर्षातून 2दा येणाऱ्या ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत आवर्जून करावे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा विधी व्रत करण्याला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक असतात आणि म्हणूनच या दिवशी पूजा पाठ उपासना आणि काही सेवा आणि उपाय करण्याला देखील महत्त्व आहे. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. घरातील अगदी सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकायच्या आहे. याने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा, आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा कमी होईल, नष्ट होईल. मन शरीर शुद्ध होईल, शरीराची शुद्धीकरण होईल आणि आपण जे पण काही काम, जे पण काही कार्य, उपासना पूजा पाठ करू याचं फळ आपल्याला पूर्ण प्राप्त होईल. ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा असते, निगेटिव्ह ऊर्जा असते किंवा शत्रुपीडा असते त्यावेळेस आपण कितीही पूजा पाठ उपाय केले तर याचं फळ आपल्याला मिळत नसतं. आणि म्हणूनच आपण अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपली शत्रुपीडा देखील कमी होण्यास मदत होईल. आपल्या पत्रिकेतील ग्रहदोष असतील तर ते ग्रहदोष देखील दूर होण्यास मदत होईल. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. ज्या विशिष्ट तिथीला आपण ह्या वस्तू टाकून अंघोळ करतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच याचे फायदे बघायला मिळत असतात. आता ह्या वस्तू कोणत्या आहेत याच विषयीची माहिती आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की लिहा. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात सर्वात प्रथम आपल्याला पंचगव्य घालून आपल्याला अंघोळ करायची आहे. बघा, पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 वस्तूंचं मिश्रण म्हणजे पंचगव्य. हे टाकून स्नान करणे हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर मानले जाते. भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकल्याने बघा आपल्याला काही फायदे होतात. ते कोणते कोणते? यामुळे शरीराची शुद्धीकरण होते, मन शुद्ध होतं, पवित्र होतं. पंचगव्यातील गोमूत्रामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे त्वचेवरील जंतूचा नाश करतात. हे त्वचेचे रोग, खाज, पुरळ आणि इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, मानसिक शांती आणि ताणतणाव यातून मुक्ती मिळते. या स्नानाने शरीराला एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मन शांत होतं. तर असं स्नान केल्यामुळे कुंडलीतील दोष दूर करण्यास आणि ग्रहस्थिती बदलण्यास देखील मदत होते. आणि म्हणूनच आपण अंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकायचं आहे. बघा, जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला पंचगव्याची एक बाटली मिळेल किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात पंचगव्य मिळतं. एक पावडर स्वरूपात देखील असतं. हे तुम्हाला अंगाला चोळून लावायचं आहे आणि याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे आपण पंचगव्य नसेल तर आपल्याकडे गंगाजल असेलच. गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने अंघोळ करायची आहे. आणि गंगाजल देखील तुमच्याकडे नसेल तर गोमतीर पाणी टाकून आपल्याला अंघोळ अवश्य करायची आहे. अगदी साध्या सोप्या वस्तू आहेत, तुम्हाला ह्या कुठेही मिळून जातील. परंतु अशा विशिष्ट तिथीला जर का आपण ह्या वस्तू टाकून अंघोळ केली तर नक्कीच याचे फायदे आपल्याला बघायला मिळतील. आणि बघा, यामुळे आपल्याला आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होतात. ज्यावेळेस नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापासून लांब जाते त्यावेळेस आपण जे पण काही उपाय करतो याचं फळ आपल्याला मिळतं. आपण जे पण काही काम करतो यात आपली प्रगती होते. यामुळे आपल्या अवतीभोवती असलेली शत्रुपीडा कमी होते, आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते, अलक्ष्मी निघून जाण्यास मदत होते. आणि म्हणूनच अशा विशिष्ट तिथीला आपण ह्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. धन्यवाद.